नमस्कार महाराष्ट्र. कायम राजकीय घडामोडींसाठी चर्चेत राहणारा हा महाराष्ट्र सध्या सर्वत्र बिबट्यांमुळे गाजतोय आणि म्हणूनच आज आपण थेट बिबट्याशी चर्चा करण्यासाठी माफ करा म्हणजे जिथे सध्या बिबट्या आढळून आलाय त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भोला देखील उपस्थित आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी थेट प्राइम स्पॉट वर जात आहोत. नमस्कार भोला, काय अपडेट आहे या बिबट्या संदर्भात? भोला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो मॅडम. भोला, तुम्ही आम्हाला नीट दिसत नाही आहात, प्लीज तुम्ही फ्रेम मध्ये या. हा मॅडम. हा हो मॅडम, मी जर फ्रेम मध्ये आलो ना तर कायमचा फोटो फ्रेम मध्ये येईल. रिपोर्टरचा आवाज ऐकून आपल्याला समजलंच असेल की बिबट्यानं त्या भागात किती मोठी दहशत निर्माण केलेली आहे, पण तरी देखील आमचे प्रतिनिधी भोला छातीचा कोट करून कॅमेरा समोर उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. मॅडम, पहिल्या दिवशी तुम्ही मला छातीचा कोट करायला काय सांगताय? मी अजून लग्नाचा कोट पण नाही घातलाय. मॅडम, मी तर रिपोर्टर बनायला आलो होतो, तुम्ही मला सोल्जर बनवताय. भोला, हे बघा, रिपोर्टर देखील फील्डवर एक प्रकारचा सोल्जरच असतो. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. मग तुम्ही या ना इथे, मी तिकडे स्टुडिओ मध्ये जातो. एकदम बेस्ट आहे. कॅमेरामन, प्लीज भोलाला फ्रेम मध्ये घ्या जेणेकरून भोला आपल्याला नीट दिसतील, आपल्या प्रेक्षकांना त्यांना व्यवस्थित पाहता येतील. कॅमेरामन प्लीज, मी तुम्हाला विनंती करते. भोला, हे बघा, आम्हाला कळतंय की तुम्ही जीवाची पर्वा न करता तिथे बिबट्याला कव्हर करताय. खूप भीतीदायक वातावरण आहे या ठिकाणी, आम्हाला कल्पना आहे त्याची, पण आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तुमच्या हिमतीचं कौतुक करतोय भोला. हो मॅडम, पण घरी बसून कौतुक करायला त्यांना काय जातंय? इथे बिबट्याच्या चक्कर मध्ये मी मरेल ना फुकटचा. भोला, लाईव्ह सुरू आहे, सगळे बघतायत तुम्हाला. तुम्ही काम करा, थेट बिबट्याशी संपर्क होतोय का ते बघा. मॅडम, मी थेट बिबट्याशी संपर्क केला ना तरी ते आपला संपर्क कायमचा तुटेल. मॅडम, तो बिबट्या तो पोलिसांना पण सोडत नाही. मी तर साधा रिपोर्टर आहे. निश्चितच भोला, तुम्ही काम करा, एकंदरीतच तुमच्यासाठी हा क्षण कसा आहे आम्हाला सांगाल का? अखेरचा काय? म्हणजे मॅडम, हा क्षण माझ्या करिअर साठी अखेर खूप महत्वाचा आहे. या भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे मॅडम. तर आत्ताच हाती आलेल्या बातमीवरून कारशेत भागात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. म्हणजे कोणत्याही क्षणी हा बिबट्या तुम्हाला आपल्या चॅनलवर थेट पाहता येणार आहे, एक्सक्लुझिव्ह पाहता येणार आहे. हा क्षण खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. तो बघा. भोला शांत व्हा. भोला शांत व्हा, सांभाळा स्वतःला. खूप अवघड क्षण आहे हा, माहिती आम्हाला, कल्पना याची. भोला, हिमतीनं उभे राहा. खूप अवघड आहे. मॅडम, साधा गल्लीमध्ये कुत्रा दिसला तरी मी 2 गल्ल्या सोडून घरी जातो. इकडे बिबट्या आहे मॅडम, बिबट्या. चांगली गोष्ट आहे, प्रेक्षक पाहतायत तुम्हाला, तुमच्या हिमतीला, या रेस्क्यू ऑपरेशनला. मॅडम, तुम्ही तिकडे स्टुडिओ मध्ये आहात, इथे फील्डवर आहे. कोणत्या पण क्षणी बिबट्या आपल्याला लाईव्ह गेस्ट म्हणून जॉईन करेल. बेस्ट आहे, मग चांगली कल्पना आहे. आपण त्याला रेस्क्यू टीम येण्याआधीच नीट पाहू शकतो, आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो. भोला, मला सांगा, एकंदरीतच त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे? राईट आहे. मॅडम, म्हणजे इथे बिबट्याने एवढी दहशत निर्माण केली आहे ना की आता धुळ्याचे महाजन साहेब सुद्धा इकडे रेस्क्यू ऑपरेशन पाहायला येणार आहेत. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्वतः महाजन साहेब त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन बघायला आलेले आहेत. त्याआधी भोला, मला एक सांगा की तिथे जे नागरिक राहतात त्या नागरिकांची सध्या कशी परिस्थिती आहे? मॅडम, माझ्या कपाळावर आलेल्या घामावरून अंदाज लावा ना, त्यांची आणि माझी परिस्थिती सेम आहे. भोला, अहो निदान कुत्र्याच्या आणि बिबट्याच्या आवाजातला फरक तरी ओळखा. कुत्रा बिबट्या नाही. एव्हरीथिंग इज ऑल राईट. कुत्रा. बाय बॅट. जाता. कुत्रा होता मॅडम, मला वाटलं बिबट्या आला. बिबट्याने एवढी दहशत निर्माण करून ठेवली ना मॅडम की मला सतत बिबट्याचा भास होतो. भोला, हे बघा, ते सगळं ठीक आहे, पण आता जरा पुढे जा आणि बिबट्या जिकडे लपलाय तिथे त्याचा क्लोजअप शॉट मिळतोय का ते बघा. जरे क्लोजअप शॉट घेऊन जा. बोला, तुम्ही सुद्धा जा त्यांच्या सोबत. मॅडम, काय बोलताय तुम्ही? मी न्यूज चॅनल मध्ये काम करतो, डिस्कवरी चॅनल मध्ये नाही. त्या बिबट्याचा क्लोजअप घ्यायला गेलो ना की तो माझा क्लोजअप घेईल. हे बघा भोला, काहीही होणार नाही. प्रेक्षक तुम्हाला लाईव्ह पाहतायत, तुमच्या हिमतीला दाद देतायत. तुम्ही काम करा, अतिशय सावधपणे कॅमेरा घेऊन पुढे जा. आज आपल्याला या बिबट्याचा थरार संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचा आहे आणि तो तुम्ही दाखवणार आहात. मी दाखवणार. चल
बिबट्याला लाईव्ह कॅप्चर करायचं. तर आता संपूर्ण महाराष्ट्र बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन, या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा हा थरार एक्सक्लुझिव्ह आपल्या चॅनलवर पाहणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा क्षण आहे आपल्यासाठी. जर तुम्ही नीट कान देऊन ऐकलत तर तो पहा, थोडा हलकासा आपल्याला बिबट्याचा आवाज ऐकू येतोय. म्हणजे नक्कीच इथेच कुठेतरी आसपास या बिबट्याचा वावर 100% असणार आहे. मी माझ्या टीमला आता विनंती करतेय, सावधपणे तुम्ही थोडं आणखी पुढे जा. आपल्याला त्या बिबट्याला प्रेक्षकांना दाखवायचंय. भोला, हॅलो हॅलो भोला, तुम्हाला माझा आवाज येतोय भोला? कदाचित आपला संपर्क आपल्या टीमशी तुटलेला आहे, पण पुन्हा एकदा आम्ही आमच्या टीमशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण तुर्तास प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे बिबट्या मानवी वस्तीत का येतात? मी याचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की बेसुमार जंगल तोड आणि माणसाने जंगल भागात केलेलं अतिक्रमण हे यामागचं मुख्य कारण आहे. आणि हे सगळे हल्ले थांबवायचे असतील तर आपल्याला जंगलाचं संवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय तर त्यांना त्यांच्या अधिवासात आनंदाने राहू देणं महत्त्वाचं आहे. इथेच थांबतोय तुर्तास. लवकरच पुन्हा भेटू ताज्या बातम्यांसह लोकशाही मराठीवर.